सर्वांना नमस्कार। आज आपण आपले मित्र श्री दीपकजी गायकवाड सर यांच्या ऑनलाईन डिलिव्हरीच्या मागणीला आज यश आलेलं आहे। बघा, त्यांनी आपल्या व्हिडिओसाठी, त्यांचे व्हिडिओ फार फेमस आहेत यूट्यूबवर, फेसबुकवर, आणि त्यांच्या आज व्हिडिओसाठी शूटिंग करण्यासाठी त्यांनी एक स्टँड मागवलेला आहे। बघा, हे अशा पद्धतीचं स्टँड आहे आणि या स्टँडचं उद्घाटन या सर्व मान्यवरांच्या हस्ते, हे बघा, सगळ्यांना खूप आनंद झालेला आहे। त्यांनी आपल्या या ऑनलाईन स्टँडची मागणी केली आहे। मावशीसुद्धा खूप आनंदित आहेत। बघा, ते सुद्धा हसून आनंद साजरा करत आहेत आणि या स्टँडचं उद्घाटन सर्व मान्यवरांच्या हस्ते होत आहे। इथं आपले सहकारी मित्र श्री हंबिरे सर हे कात्री घेऊन तयारच आहेत बघा उद्घाटन करण्यासाठी। हे बघा, अक्षय सर आहेत, हे स्वतः गायकवाड सर, हे मी, आणि आमच्यासोबत आमच्या सहकारी मावशी हे सुद्धा उपस्थित आहेत। तर पाटील उद्घाटन करत आहेत। पाटलांनी करा उद्घाटन। हे बघा, मस्त स्टँड आणले त्यांनी शूटिंग करण्यासाठी, आणि त्याच्यामध्ये काय नेमकं बघूया आपण। हे साहित्य कशा पद्धतीचं आहे ते आपल्याला लक्षात येईलच बघितल्यावर। बघा, पॅकिंग खूप मजबूत पॅकिंग केलेली आहे। असे दोन वेगवेगळे पार्ट आहेत त्याच्यामध्ये, आणि काय आहे मध्ये जरा बघूया। मेशोची पॅकिंग एवढी जबरदस्त असते, कुठलंही साहित्य तुम्ही मागवा, अतिशय चांगल्या पद्धतीने पॅकिंग करून ते पाठवतात। आपल्या साहित्याला कुठल्याही प्रकारची हानी, इजा, नुकसान होणार नाही याची काळजी मेशो पूर्णपणे घेतं। आज हे खूप महत्त्वाचं साहित्य। हे बघा, दाखवा पाटील, इकडे दाखवा साहित्य फक्त। हां, ओके, बघा, हे साहित्य आहे। लाईटची रिंग आहे, हे बोलण्यासाठी पिन वगैरे आहे। बघा, हे माईक आहे, त्याचं स्क्रू वगैरे सेटअप करण्यासाठीचं साहित्य आहे। हे सेटअप करण्यासाठी बघा, हे रिंग आहे, त्याला पिन वगैरे जोडलेला आहे, माईक आहे, त्याचे स्क्रू आहेत, हे सगळं साहित्य। किंवा दुसरं सुद्धा साहित्य आलेलं आहे, पॅकिंग चालू आहे। हे अशा या साहित्यामध्ये हे सगळं साहित्य पॅक करून मेशोनी पाठवले। गायकवाड सर यूट्यूब आणि फेसबुकवर खूप प्रसिद्ध आहेत आणि त्यांना शूट करण्यासाठी फार समस्या येत होत्या, त्यासाठी हे साहित्य त्यांनी मागवलेलं आहे स्टँडच्या माध्यमातून। हे बघा, वा, हा असा सेटअप आहे। या सेटअपच्या माध्यमातून आपण पुढचे व्हिडिओ शूट करणार आहोत। आता आपण याला जोडून बघूया। चला, आता हे सगळे पार्ट आपण एक एक जोडून घेऊया। बघा, पहिल्यांदा या दोन भागाला असेंबल करूया। हा भाग इथं असं जोडायचा, त्यानंतर हे, आणि मग हे जे किट आहे जिथं आपण मोबाईल जोडणार आहे, या भागाला असं व्यवस्थित फिट करून घेऊया। त्यानंतर हा जो पार्ट आहे तो आपण इथं वर जोडूया। ओके, त्यानंतर बघा, हा पार्ट इथं आपण जोडून घेऊया।
थोडंसं क्रॉस वाटतंय, मग त्या पद्धतीनं ॲडजस्ट करता येते इथं. आणि मग या ठिकाणी आपण लगेच मोबाईल जोडून घेऊया. असा मोबाईल जोडला, या पद्धतीनं बघा, असं या पद्धतीनं आपण शूट करणार आहे. ते लाईट वेचा, ते लाईट लावून बघूया. ओके.